गाडीच्या हॉर्नचा आवाज येऊन राहिला, आले वाटते. किती वेळ झाला आता आले. काय खरेदी केली महाराणीनं माहित नाही. थांबा थांबा, दोघं जण तिथेच थांबा. का बरं थांब थांब म्हणते? तुम्हाला दिसून नाही राहिलं का? मी तर फरची पुसून राहिली. ओला आहे, तुम्हीच घसरून पडल्या असत्या. हो हो ठीक आहे. इकडचं कोरडं आहे ना, या साईडने येतो. नाही नाही, तिकडची आत्ताच पुसली आहे, ओलंच आहे तिकडे. तुम्ही थांबा 10-15 मिनिट बाहेर, नाही तर मागच्या रस्त्यानं जा, मागच्या गल्लीतून जा अंदर. तू आम्हाला हुकूम देते का? आम्ही जातो इथून, एक वेळ आणखीन पोछा लावून देशील? काय म्हटलं? डबल लावून घेशील म्हणजे मला इतका वेळ आहे का? तुमच्यासारखं खूप कामं करावं लागते. डबल लावून घेजो म्हणजे थांबा म्हटलं थांबा. मला वाटते हे जाणून बुजून त्रास देऊन राहिली. चल आपण मागून जाऊ. ओला आहे तर डबल कशाला काम करण ते. इतका वेळ कसा काय केला? पाहता पाहता वेळच झाला ना. स्वयंपाक झाला का आई? कोण केला स्वयंपाक? कोण केला म्हणजे कोण? तुम्हाला त्या चंदाच्या हातचं आवडत नाही, मग ते काय करत नाही. तिचा झाडू पोछा झाला का घरी जाईन ते. आज अक्षर तिथे असा सण आहे. जा तू मागून जा आणि पटकन स्वयंपाकाला लाग. मी 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 करू? काय अटकल्यासारखी बोलून राहिली? मी तूच करशील नाही तर कोण करत? जा लवकर जा. चला मागून जाऊ. चंदा किती वेळचं वाढलं होतं हे? थांबा, तुम्ही पाहून घ्या आता. करायला लावा स्वयंपाक. आता पहा मजा. करू द्या चांगला स्वयंपाक, लागन थोडा वेळ. मधामध्ये करायला जाऊ नका. पण काकाजीला भूक नाही लागणार का? थोडा वेळ थांबन, काही नाही होत. तिलाही लागली असेल ना भूक. हे आली असेल बाहेरून नाश्ता करून. करू दे, पुरा स्वयंपाक करायला लावा. आणखीन सांगा हे कर ते कर म्हणून. तुम्हाला बोलावन मदतीले तर तुम्ही जाऊ नका. सांगा मग टोंगळा दुखून राहिला म्हणून. आताच चंदानं तेल लावून दिलं म्हणा. मला तर काही म्हणणार नाही ते. म्हणन नाही तर काय, बेशरम आहे तेवढी म्हणन तुले. उद्या काय म्हणते तर. चल मी पोचली फरची, आता आतमधल्या बेडरूमपासून घेतो. किचनमध्ये तर अजून आली नाही महाराणी. वहिनी, रीता वहिनी. काय म्हणते ग? मी म्हणत होती तुम्हाला किचन मी पुसून देऊ आता की नंतर पुसू, का तुम्ही पुसाल? झालं माझं पुसणं. तुम्ही आता किचनमध्ये स्वयंपाक करायला याल ना, म्हणून मी विचारत होती किचन पुसू की तुम्ही पुसाल. किती महाराणी, किती मला करून राहिली, बेवकूफ बनवून राहिली हे. बापरे, पुसून ये, मी येतो नंतर. वाळणार नाही लवकर. तुम्ही स्वयंपाक कराल ना, मी न तुम्ही पुसून घे जा. मी इथं बकेटनं पोछा ठेवून देतो. आता येईन मजा. कशाला ओरडा लावला तू? काय म्हणते? पुसून घे ना. मी फॅन लावून दे. किचनमध्ये फॅनच नाही आहे. तुमचंच घर असून तुम्हाला माहीत नाही. जाऊ दे, ठेव. चल मला स्वयंपाकाला थोडीशी मदत करू लाग. नाही बा, आपण नाही करू लागत. आपल्याचं काही बिघडलं म्हणजे काय आपल्याला शेवा खायच्या का तुमच्या हातच्या? नाही बा, आपण चाललो घरी. किती नाटकं करून राहिली. नको करू लागू. सांग मला कुठे काय आहे तर. 2 दिवस झाले तुम्ही आल्या ना, तुम्हाला अजून पूर्ण समजून नाही राहिलं का कुठे काय आहे तर. जा, माझं डोकं नको खाऊ. पुसून घे जा मग हे पूर्ण किचन चांगलं काठाकुठानं. नाहीतर काही राहिलं ना तर मुंग्या होते. बरोबर पुस जा. ठेवू का मी इथेच बकेट? काही ठेवू नको इथे. आणखीन जा, मी लागेन तर दुसरे घेईन. ठीक आहे. जाणून बुजून मला त्रास देऊन राहिली आहे मीरा. पहिल्या दिवशी बोलली नसती ना तर ही माझ्यासोबत चांगली राहिली असती. काय करू मी स्वयंपाक, मला जास्त काही येत पण नाही. बापरे, चला लागतो आता. पहिले फ्रीजमधलं सगळं भाजीचं सगळं सामान काढून घेते, नंतर करते. मी घरी याला मदतीला पण बोलवत होती. इथे तर सासूबाई म्हणून नवरा करते का स्वयंपाक, काही करूही शकत नाही मी. पुण्या इथे येऊन फसली मी. सुनीता, इथेच वाढतं का बाहेर वाढू? सुनीता, पाठवून दे दोघाले. ताट वाढलं म्हणा. नाही आला का? टी व्ही पाहून राहिला. तो म्हणते तुमच्यासोबत जेवीन म्हणते मी. करा ना तुम्ही पण जेवण. या ना, बसा इथंच. करा तुम्ही करा, मग करतो आम्ही. आता स्वयंपाक करू करू थकलो. करा तुम्ही. जा, करा आराम, घेतो आम्ही. जेवण करा तुम्ही, थांबतो आम्ही. काय लागतं ते मागा आम्हाला.
जा म्हणतो ना, करा ना आराम. करतो घेतो ना आम्ही. मला तर वाटते काही नाही पाहिजे, एक कढीचा गंज आणून ठेवून द्यायचं, झालं बस. एक नंबर कढी झाली, आंब्याची कढी. सुनता तर कधी करतच नाही. मी करतो पण माझी अशी जमत नाही. आज मीच केली. शांता ताईनं मला सांगितलं तशी गेली. आता शिकली ना, घरी करत जा आता. दररोजची गेली तरी चालते, मला तर खूपच आवडली. करा जेवण आरामात, जे लागते ते सांगा. शांताताई तुम्ही जा बाहेर, मी वाढतो यायले. ठीक आहे मग. जास्तच जेवण झालं आज. काम करू करू थकते. जेवायला लागले तर मला काही तर बस नाही चालत. चांगला स्वयंपाक झाला तर दिवसाच वाटे. तुझं बरं आहे थोडंसं जेवण. थोडंसं कायचं जी चांगली जेवली नाही मी बी. अशी झोप येऊन राहिली आता, पण जेवल्याबरोबर झोपाव नाही म्हणते. एक ते तेलकट तुलकट खूप खाल्लं. का मग एवढ्या उन्हात फिरायला जाता का? पाहणं किती ऊन आहे. कुठे जाऊ बापा एवढ्या उन्हात? मी काय म्हणतो, चालतं का पाटलीन काकूच्या घरी जाऊ? त्याला ना हातच्या पापड्या खूप आवडते. ते एकट्या राहते, काही करत नाही. तर डब्यात घेतो पापड्या ना, जाऊ बसू थोडा वेळ. पहिले अलग होतं, आता सुनवायरी आहे त्याच्या घरी. काय म्हणून चालल्या? काय म्हणणार आहे, आता झालं त्याची जेवण खाणं झाली असेल. झालाच आहे वेळ आता. चाल नेऊन देऊ थोड्याशा पापड्यानं, बसू. सुनसंगही भेटून येऊ. तो राघव बी लय दिवस झाले भेटली नाही, त्यालाही भेटून येऊ. झाले ना काय एवढ्या लवकर जेवण खावणं त्याची? झाले नसन तर काय. तुम्हाला माहीतच नाही तिचं. चंदा सांगे म्हणते लताले, लता काल भेटली मला. चंदाही सांगे संध्याकाळी मग घरी जायच्या वेळेस. एक काम नाही करत म्हणे ना, मला काही काही बोलते म्हणे. त्या दिवशी तुम्हाला तर माहीत आहे. आणि आता असा धडा शिकवतो म्हणे, काय माहीत. मी स्वयंपाकाला हातच नाही लावत म्हणे. आणि तिला काही येत नाही म्हणे चांगलं. काय करते आणि काय नाही माहीत नाही म्हणे. म्हणून म्हणतो चंदाची तर काय करून राहिली ना काय नाही. स्वयंपाक तर करत नाही म्हणे मी. करतातच ना खरीताले. एवढे वर्ष लग्नाला झाली, स्वयंपाक नसन शिकली का? करता येतं पण शहरातल्या पोरी लाल बाहेरचं पुलाव खाणं. आता इथं थोडंसं वेगळं करावं लागते ना. शिकली असन करण नाही तर काय. चाल पापड्या घेतो मी, चाल जाऊ थोडा बसू अर्धा घंटा. तुमचा अर्धा घंटा किती होईन तर सांगता येत नाही. मी का म्हणतो, पद्माली देऊ का थोडेसे? काय करता तुम्हीच करा. काय त्या पद्माच्या घरी जाण का आणखीन? चंदाचंही म्हणणं आहे सुधारली का नाही सुधारली. काही खरं आहे काही समजून नाही राहिलं बा. जाऊ द्या पाटील काकूच्या घरी जाऊ. तिथं काय जात बसता चंदाच्या घरी. कढी घेऊन चालू का थोडीशी? त्या पाटलीन काकूले आंब्याची कढी खूप आवडते. केली असेल ना सुनानं? काय आंब्याची करते शहरातल्या पोरी? केली असेल दह्याची. थोडीशी घेऊन घेतो वाटीभर. काही वाईट नाही वाटलं पाहिजे तिच्या सुनाले का चालली घेऊन काही बी चालल्या बा. कायले वाटन? तो राघव काय आपण ओळखीचं नाही का त्याच्या? किती वेळा माघारी येतो मागाली नेहमी. नाही तर काय काय भुलला का तो? शहरातल्या पूर्वी म्हणून काय झालं? मी आणतो पापडे आणतो आणि कढी आणतो. बसा तुम्ही, मी आणतो डब्यात. किती घेऊ पापड्या? घे ना 10-15. हो मग मी तिकडूनच घरी चालली जाईन. त्यासाठी घे जाऊन तू. जाऊ द्या मग मी घेईन. पाठवून देते तिन्याच्या हातानं. आता इथंच आहे, गेली नाही वाटते अजून घरी. चंदा झालं नाही का कामं? शांता काकू आल्या. कुठं निघाल्या दोघी जावा? कुठे नाही निघलो, इथंच आलो. काय आणलं एवढा मोठ्या थैल्यात? काही नाही, तुझ्या पाटली नाजीले पापड्या आणि आंब्याची कढी आवडते ना, म्हणून मी तेच घेऊन आली. झालं का जेवण? जेवण का मॅडमचा स्वयंपाक झाला का नाही झाला अजून तर? म्हणजे तू नाही करू लागत का? मग आजचा पसंत नाही आला तर मी कायले करू लागू? आज मजाच केली आम्ही दोघीजणी मिळून. रीता वहिनी सकाळी 10 वाजता सोनं घ्यायला गेलती. काय आणलं आणि काय माहीत नाही. स्वयंपाकाचा आत्ता पत्ता नाही. बाटली नाजीने आम्ही मजाकच केली. तिलाच करायला लावला. आता झाला का तर माहीत नाही काय करून राहिली तर. मी इकडे कपडे धुतले आणि वाळू टाकत होते. आता वा चंदा, नाही गवसात शहरातल्या पोरीले. स्वयंपाक नाहीच गवसत पण बोलणं कसं गवसते. उपाशी ठेवलं का तू ना इतक्या वेळचं? पाटली काकूले केला असन ना नाश्ता, पहिले केला होता. तशाही त्या कुठं जेवते 2-3 वाजेच्या शिवाय. जा अंदर, येतो मी. कोण तू चाल ना.
येतो मी, माझे 2-3 कपडे वाळू टाकायचे. पाहतो बा आतमध्ये जाऊन आता. रीताचा स्वयंपाक झाला का आम्हाला काय म्हणते, बसू देते का नाही बसवत. पहा मग पुढच्या एपिसोडमध्ये काय होते तर.